नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमपीएससी मंत्र या प्लॅटफॉर्मवर. मी बालाजी सुरुणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक. आपण इयरबुक 2026 वर YouTube वरती एक सिरीज घेतलेली होती. त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता. त्यानंतर आपले जे काही 40, 41 आणि 42वा अंक आलेला आहे, त्या अंकावर देखील अशा प्रकारची सिरीज सुरू करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. तर तुमच्या विनंतीला मान देऊन आपण पुन्हा एकदा ही नवीन सिरीज चालू करतोय. त्याच्यामध्ये जे काही आपले 3 अंक आलेले आहेत, 40वा अंक ज्याने नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्याचा आहे. त्याच्यानंतर 41वा अंक जो आहे आपला तो जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्याचा आहे. आणि आता रिसेंटली आलेला 42वा अंक ज्याच्यामध्ये मार्च आणि एप्रिलच्या घडामोडी आहेत. सुरुवातीला आपण 42व्या अंकावर पूर्ण सिरीज कंप्लीट करूया. त्याच्यामध्ये एक 2-3 सेशन मध्ये संपण्याचा माझा प्रयत्न असेल. फार डिटेलमध्ये घेतलं जाणार नाही. तुम्ही वाचलेलं असेल तर फक्त एक रिव्हिजन स्वरूपाचं हे सेशन असणार आहे. यामध्ये ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, महत्त्वाच्या ठळक घडामोडी आहेत, त्या फक्त बघूयात आपण. सर्व लाईन टू लाईन घेण्यासाठी खूप वेळ लागतो, ते शक्य पण नाही. आणि तुम्ही त्या गोष्टी वाचलेल्या असतात, मग ते पूर्ण लाईन टू लाईन घेण्याला काही अर्थ नाही. तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावं याच दृष्टिकोनातनं महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे काय काय घटक आहेत ते आपण बघूयात. सुरुवातीला 42व्या अंकापासून सुरू करूयात. 42वा अंक एक 2-3 लेक्चरमध्ये संपवण्याचं माझं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे डिटेलमध्ये घेतलं तर तो खूप लेंदी व्हिडिओ होत जाईल. तसं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन होईल अशा पद्धतीचे आपण हे सेशन घेणार आहोत. ठीक आहे. हे 3ही अंक आणि इयरबुक आपल्या मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. जर तुमच्यापैकी कोणी घेतलेले नसेल तर नक्की घ्या. येणाऱ्या परीक्षामध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. आता जी राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली 2026 ची, त्याच्यामध्ये 42व्या अंकावर सर्वाधिक प्रश्न पाहायला मिळतात. 41 आणि 42व्या अंकावर लेटेस्ट प्रश्नांचा ट्रेंड अलीकडे सुरू झालेला आहे. त्याच्यामुळं 42वा आणि 41वा अंक तरी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच मार्क देऊन जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक 6 महिन्याचा प्रश्नसंच देखील आपला अवेलेबल आहे. तुम्हाला जर चालू घडामोडीचा सराव कुठून करायचा हा प्रश्न पडलेला असेल तर एकूण 6 महिन्यांच्या घडामोडीवर आधारित आपण आयोगाच्या धर्तीवर काठिण्य पातळी जी काही आयोगाची आहे त्याच धर्तीवरती प्रश्नसंच तयार केलेला आहे. तो सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. याच्यामध्ये ऑक्टोबर 2025 पासून मार्च 2026 पर्यंतच्या घडामोडीचा समावेश आहे. हे त्याचं कव्हर पेज आहे. तुम्हाला जर ऑनलाईन हवा असेल तर ऑनलाईन देखील अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तुम्ही ग्रुप सी ची जर तयारी करत असाल तर हे पुस्तक आयसीटी नावाचं आपण रिमोट सेन्सिंग आणि आयसीटी नावाचं एक इन्फोग्राफिक स्वरूपात पुस्तक काढलेलं आहे. ते सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता जी ग्रुप बी ची मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये सगळे प्रश्नांचा स्रोत तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. येणाऱ्या ग्रुप सी ची जर तयारी करत असाल तर नक्की वाचा. कुठलाही क्लास करण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने ते डिझाईन केलेलं आहे. म्हणजे पिक्टोरियल फॉर्म मध्ये आहे. सर्व गोष्टी तुम्हाला इझिली तिथून कळून जातात. ठीक आहे. तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडीमध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाची पहिली न्यूज आहे ती 131वे संविधान दुरुस्ती विधेयक. हे दुरुस्ती विधेयक फेटाळण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर चर्चा झाली देशभरामध्ये. नक्की काय आहे, कशा संदर्भात आहे हे बघणं गरजेचं आहे. हे जे 131वं घटना दुरुस्ती विधेयक आहे, यापूर्वी 2023 मध्ये महिला आरक्षणासंदर्भात एक कायदा झालेला होता. ज्याच्यामध्ये जे काही भारताची लोकसभा असेल किंवा राज्याच्या विधानसभा असतील त्याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासंदर्भात कायदा होता. त्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी हे नवीन घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आलेलं होतं. पण 2/3 बहुमत त्या ठिकाणी मिळालेलं नसल्याने हे विधेयक फेटाळण्यात आलेलं आहे. आणि नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान म्हणून आले भारताचे 2014ला, त्यानंतर एखादं विधेयक फेटाळण्याची ही पहिलीच वेळ होती. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे विरोधात आणि बाजूने किती मते पडले हे सुद्धा महत्वाचं आहे. विधेयकाच्या बाजूने 298 मते पडलेली होती आणि विरोधात 230 मते पडलेली होती. एकूण 352 मतं आवश्यक होती 528 पैकी. आता याचा मुख्य उद्देश काय होता विधेयकाचा, तर महिलांसाठी जे काही 33% आरक्षण आहे ते 2029 पासून लागू करणं, प्लस जे काही आपलं डिलिमिटेशन होत असतं मतदारसंघाचं जनगणनेनंतर, तर ते 2011च्या जनगणनेनुसार 2011च्या
1929च्या निवडणुकाच्या आधी ही पुनर्रचना करण्याचं सुद्धा उद्दिष्ट होतं. प्रमुख जो विरोध झालेला आहे ते जे काही मतदारसंघाचं परिसीमन आहे त्याला विरोध झालेला आहे. तर हे विधेयक 131 घटना दुरुस्ती विधेयक कशा संदर्भात आहे, तर महिलांचं आरक्षण प्लस जे काही डिलिमिटेशन होतं त्या संदर्भात आहे. त्याची संपूर्ण माहिती आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, तुम्ही ती वाचलेलीच असेल. फक्त आपण महत्वाचे तेवढं फॅक्ट्स बघूयात परीक्षेच्या दृष्टिकोनातनं. सगळे फॅक्ट्स तसे महत्वाचेच आहेत, पण रिव्हिजन आपल्याला करायचं आहे, त्याच्यामुळे जे जे गोष्टी वाटतं की खूप महत्वाचं आहे तेच बघतोय आपण. आता जो महिला आरक्षण विधेयक आहे 2023चं, हा जो कायदा आहे महिला आरक्षण विधेयक मूळ कायदा, तो 16 एप्रिल 2026ला अधिसूचित करण्यात आलेला आहे. म्हणजे कुठल्याही कायद्यात बदल करण्यासाठी तो अधिसूचित करावा लागतो आणि तो लागू करावा लागतो, त्याच्यानंतर दुरुस्ती केंद्र सरकार करू शकतं. तर हा कायदा आतापर्यंत अधिसूचित करण्यात आलेला नव्हता. 16 एप्रिल 2026ला हा अधिसूचित करण्यात आला आणि नेक्स्ट डेला म्हणजे 17 एप्रिलला त्यांनी 131 घटना दुरुस्ती विधेयक मांडलेलं होतं. आता चर्चेत असण्याचं प्रमुख कारण म्हणजे तुम्हाला ही तारीख विचारली जाऊ शकते की 23चा जो कायदा आहे महिला आरक्षण विधेयक कायदा, किंवा त्याला नारी शक्ती वंदन अधिनियम असं देखील म्हटलं जातं, 16 एप्रिल 2026ला अधिसूचित करण्यात आलेला आहे. राष्ट्रपतींनी 28 सप्टेंबर 2023ला त्या ठिकाणी त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली होती. हे जेव्हा घटना दुरुस्ती विधेयक मांडलेलं होतं ते 128 घटना दुरुस्ती विधेयक होतं. जेव्हा त्याचं कायद्यात रूपांतर झालं तेव्हा ते 106वी घटना दुरुस्ती होती. तुम्हाला सरळ विचारलं जाऊ शकतं की 106वी घटना दुरुस्ती कोणत्या विषयाशी संदर्भात आहे, तर महिलांना संसदेमध्ये आणि राज्य विधिमंडळामध्ये 33% आरक्षण देण्यासंदर्भात हे 106वी घटना दुरुस्ती होती. त्याच्यानंतर जे काही तरतुदी आहेत त्या सगळ्या दिलेल्या आहेत. परत डिलिमिटेशन कमिशन काय आहे त्याचा आपण एक इन्फोग्राफिक स्वरूपात व्यवस्थित माहिती दिलेली आहे, ते सुद्धा एकदा वाचून घ्यायची आहे. आता हा मुद्दा बघा, भाषा संदर्भात आहे. खासी आणि गारो या भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. कोणत्या राज्याने दिला? मेघालय या राज्याने दिलेला आहे. मेघालयमध्ये फक्त इंग्रजी ही भाषा अधिकृत भाषा होती. आता गारो आणि खासी या 2 भाषांना त्या ठिकाणी अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तुम्हाला राज्य विचारलं जाऊ शकतं. हरिवंश यांची 3ऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी नेमणूक झाली. त्यांचं पूर्ण नाव आहे हरिवंश नारायण सिंह. सलग 3ऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी नेमणूक झालेली आहे. बिनविरोध त्यांची नेमणूक झाली. याच्यापूर्वी 2018 मध्ये त्यांची पहिल्यांदा नेमणूक झालेली होती आणि ते 13वे राज्यसभेचे उपसभापती होते. आणि राज्यसभेचे उपसभापती होणारे ते पहिले नामनिर्देशित सदस्य ठरलेले आहेत. याच्यापूर्वी ते एखाद्या पक्षाकडनं राज्यसभेवरती निवडून आलेले होते, पण पहिल्यांदाच एप्रिल 2026 मध्ये राष्ट्रपतींनी त्यांचं नामनिर्देशन पत्रकारिता या क्षेत्राअंतर्गत केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, पॉलिटीमध्ये तुम्ही वाचलेलं असणार की 12 सदस्यांची नामनिर्देशन राष्ट्रपती विविध क्षेत्रातल्या 12 सदस्यांची नेमणूक करू शकतात. तर पत्रकारिता या क्षेत्राअंतर्गत त्यांची नेमणूक झाली आणि नामनिर्देशित सदस्य जे राज्यसभेचे उपसभापती झालेले आहेत ते पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. त्याच्यानंतर सम्राट चौधरी यांची बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे एप्रिलमध्ये. पहिले बीजेपी नेते ठरलेत बिहारचे मुख्यमंत्री होणारे. 24वे मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमार यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. नितीश कुमारची आता राज्यसभेवर निवड झाली सदस्य म्हणून, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला होता. त्यांच्याऐवजी आता भाजपाचे सम्राट चौधरी यांची नेमणूक झाली. यापूर्वी नितीश कुमारच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे, ती वाचून घ्या. फक्त एक फॅक्ट आहे, राकेश कुमार या नावाने देखील ते ओळखले जातात. सम्राट चौधरी यांचं दुसरं नाव काय आहे? राकेश कुमार या नावाने देखील त्यांना ओळखलं जातं. आता नितीश कुमार हे मुख्यमंत्री होते, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. विक्रमी 10 वेळा त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री राहण्याचं कामगिरी केलेली आहे. ठीक आहे, सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री होती. त्याच्यानंतर त्यांनी 1994 मध्ये जॉर्ज फर्नांडिस सोबत समता पार्टीची स्थापना केली, जी नंतर जनता दल युनायटेड मध्ये
विलीन झालेली आहे. सुशासन बाबू म्हणून त्यांना ओळखलं जातं. महिलांना जे काही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण दिलेलं आहे, तर भारतामध्ये 50% आरक्षण देणाऱ्या महिलांना बिहार हे पहिलं राज्य होतं आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये ते देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सिंधी, संविधानाची सिंधी भाषेतील आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. सिंधी भाषा म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, एप्रिल 2026 मध्ये कोणत्या भाषेमध्ये संविधान प्रकाशित करण्यात आलं, तर सिंधी भाषेत करण्यात आलेलं आहे. सिंधी भाषेची जी काही देवनागरी लिपी आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच संविधानाची त्या ठिकाणी प्रकाशन करण्यात आलं. याच्या पूर्वी अलीकडेच संताली भाषेत देखील संविधानाची प्रत प्रकाशित करण्यात आलेली होती. हा मुद्दा महत्वाचा आहे मेनका गुरुस्वामी यांच्या संदर्भात. मेनका गुरुस्वामी यांची पहिल्या त्या भारतीय संसदेतील क्वेअर खासदार ठरलेल्या आहेत. टीएमसी कडून त्यांची राज्यसभा खासदार म्हणून नेमणूक झाली आणि LGBTQ कम्युनिटीच्या खासदार होणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. म्हणजे भारतीय संसदेमध्ये काय येतं, राज्यसभा आणि लोकसभा. लोकसभेमध्ये आतापर्यंत कोणत्याही LGBTQ कम्युनिटीचा व्यक्तीची नेमणूक झालेली नव्हती. आता राज्यसभेमध्ये पहिल्यांदाच LGBTQ कम्युनिटीची नेमणूक झालेली आहे. त्याचं नाव विचारलं जाऊ शकतं, मेनका गुरुस्वामी. ठीक आहे. संसदेतल्या असं जरी आलं तरी पहिल्याच व्यक्ती आहेत. राज्यसभेच्या पहिल्या LGBTQ खासदार म्हणलं तरी चालतं. त्या LGBTQ कम्युनिटी मधील त्या क्यू म्हणजेच क्वेअर या गटाच्या सदस्य आहेत. ठीक आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे, ती सुद्धा वाचून जा. आलेस मल्टी स्टेटमेंट मध्ये तर येऊ शकतं. आता SCचं उपवर्गीकरण करण्यासाठी राज्याने एक समिती नेमलेली आहे. महाराष्ट्र राज्याने SC कॅटेगरी जी आहे, शेड्यूल्ड कास्ट किंवा अनुसूचित जाती, याच्यामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण आहे त्याचं अ ब क ड असं 4 याच्यामध्ये विभागणी करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन केलेली आहे. कोणी स्थापन केली? महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये आनंद मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती. या समितीने आता अहवाल दिला. त्या समितीचा अभ्यास करण्यासाठी आता नवीन समिती नेमलेली आहे. राजेश अग्रवाल हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. आता हे समान नागरी संहितेबद्दल एक महत्वाचा मुद्दा, सध्या गुजरातमध्ये सुद्धा समान नागरी विधेयक लागू झालेलं आहे किंवा मंजूर झालेलं आहे. समान नागरी संहिता स्वातंत्र्यानंतर कायदा करणारा आणि तो मंजूर करणारं उत्तराखंड हे भारतातील पहिलं राज्य आहे. त्याच्यानंतर उत्तराखंड नंतर दुसरं राज्य ठरलेलं आहे गुजरात. समान नागरी संहिता जी भारतीय म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 44 मध्ये तरतूद आहे, तर ते समान नागरी संहिता लागू करणारं गुजरात आता हे दुसरं राज्य ठरलेलं आहे. याच्या पूर्वी 2024 मध्ये उत्तराखंड पहिलं राज्य ठरलेलं होतं. या दोन्ही राज्यांनी हा जो समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी समिती नेमलेली होती, ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालीच दोन्ही राज्यांनी वेगवेगळी समिती स्थापन केलेली होती. त्याच्यानंतर छत्तीसगड या राज्याने देखील स्थापन केलेली आहे. समान नागरी संहिता संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे, ती एकदा वाचून घ्या. तुम्हाला पॉलिटीमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. गोवा या राज्यामध्ये 1867 पासून समान नागरी संहिता लागू आहे. पोर्तुगीजचं तिथं जी काही वसाहत होती, पोर्तुगीजांनी त्या ठिकाणी लागू केलेला होता. पण स्वातंत्र्यानंतर लागू करणारं समान नागरी संहिता कुठलं आहे? पहिलं उत्तराखंड, दुसरं कुठलं आहे? गुजरात. आता छत्तीसगड मंत्रिमंडळाने देखील एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीच्या अध्यक्ष देखील रंजना प्रकाश देसाई याच आहेत. आता रंजना प्रकाश देसाई यांच्याबद्दल आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भारताचा जो काही 8वा वेतन आयोग आहे, रिसेंटली स्थापन करण्यात आला भारताचा 8वा वेतन आयोग, तर त्याच्या अध्यक्षा देखील रंजना प्रकाश देसाई याच आहेत. ठीक आहे. काही घडामोडी मी स्किप करतोय कारण काही घडामोडी राज्यसेवेच्या दृष्टिकोनातनं पुस्तकामध्ये दिलेल्या होत्या. नरेंद्र मोदी यांचा विक्रम. नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही निवडून आलेल्या सरकारचे सर्वाधिक नेतृत्व करणारे प्रमुख ठरलेले आहेत. म्हणजे त्यांचा या ठिकाणी CM म्हणून आणि PM म्हणून, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री असा दोन्ही कार्यकाळ एकत्र जोडून
ही कामगिरी त्या ठिकाणी घेतलेली आहे लक्षात. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडलेला आहे. 8,931 दिवस त्यांनी सीएम प्लस पीएम म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे. सर्वाधिक काळ भारतातले मुख्यमंत्री राहिलेले पवन कुमार चामलिंग आहेत. सिक्कीमचे ते मुख्यमंत्री होते. आता त्यांचा विक्रम निवडून आलेल्या सरकारचे सर्वाधिक काळ नेतृत्व करण्याचा मोदी यांनी केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संदर्भात काही महत्वाचे विक्रम मोदी यांनी केलेले आहेत. इंस्टाग्रामवर 10 कोटी म्हणजे 100 मिलियनचा टप्पा पार करणारे मोदी हे जगातील पहिले नेते आणि पहिले राजकारणी ठरलेले आहेत. त्याच्यानंतर युट्यूबवर देखील त्यांचे 30 दशलक्ष सबस्क्रायबर्स म्हणजे 30 मिलियन्स पूर्ण झालेले आहेत. युट्यूबवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेतृत्व ठरलेले आहेत. ठीक आहे. सर्वाधिक युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोअर्स झालेले आहेत. महाराष्ट्र झेडपी आणि पंचायत समिती दुरुस्ती सुधारणा विधेयक झालेला आहे. त्याच्यामध्ये जे काही नगर परिषदांच्या धर्तीवर नामनिर्देशित सदस्य निवडले जातात, नेमणूक केली जाते नॉमिनेटेड सदस्य, तसंच आता झेडपी आणि पंचायत समितीवर नामनिर्देशित सदस्य नेमण्यात येणार आहेत. या सुधारित कायद्यानुसार जिल्हा परिषदेत एकूण निर्वाचित सदस्यांच्या 10% आणि किमान 5 व्यक्ती यापैकी जे जास्त असेल ते स्वीकृत सदस्य किंवा नॉमिनेटेड सदस्य म्हणून नेमण्यात येणार आहे. झेडपी मध्ये 10% आणि पंचायत समितीमध्ये 20% किंवा किमान 1, हे लक्षात ठेवा. झेडपी मध्ये 10% आणि पंचायत समितीमध्ये 20% किंवा 1 किंवा 5 यापैकी जे जास्त असेल त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्याबद्दल बेसिक माहिती दिली, ती एकदा वाचून घ्या. महाराष्ट्राने धार्मिक स्वातंत्र्य विधेयक सुद्धा पारित केलेला आहे. त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो सक्तीने आणि फसवणुकीने किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखणे. जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. जिष्णुदेव वर्मा 22वे राज्यपाल ठरलेले आहेत. 22वे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली. कोणाची जागा घेतली? आचार्य देवव्रत. जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते CP राधाकृष्णन, त्यांची उपराष्ट्रपतीपदी नेमणूक झाली. त्याच्यानंतर गुजरातचे जे काही राज्यपाल होते आचार्य देवव्रत, त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला होता. आता त्यांची जागा जिष्णुदेव वर्मा यांनी घेतलेली आहे. त्यांच्याबद्दल नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही महत्वाच्या गोष्टी आपण बघूयात. त्रिपुराचे आहेत ते, आगरताळा येथे त्यांचा जन्म झाला. माणिक्य घराणे जे आहे त्रिपुराचं, त्या घराण्याचे ते सदस्य आहेत. त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. इतर काही बेसिक गोष्टी आहेत. तेलंगणाचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं. पुस्तक सुद्धा लिहिले, चिल्ड्रन ऑफ वॉटर गॉडेस, मास्टर ऑफ टाइम. नवीन राज्यपालांच्या काही नेमणुका झालेल्या आहेत. आता प्रॉक्झी सरपंचाला नकार द्या नावाची मोहीम सुरू केली. कोणी सुरू केली? पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेली आहे. तुम्ही पंचायत हा जर सिरीज बघितलेली असेल तर तुम्हाला लक्षात येईल. प्रॉक्झी सरपंच म्हणजे काय? समजा एखादी महिला सरपंच पदावरती निवडून आलेली असेल तर त्या सरपंच म्हणून काम करत नाही, तर त्यांचे पती वगैरे जे असतील तर ते मुख्य तिथं काम करत असतात. त्याला प्रॉक्झी सरपंच म्हटलं जातं किंवा सरपंच पती असं म्हटलं जातं. कायद्यामध्ये अशा कुठल्याही पदाची प्रॉक्झी सरपंचची तरतूद नाही. फक्त एक रूढी परंपरानुसार ते चालत आलेल्या किंवा जे पुरुषांचं पत्नीच्या ऐवजी पुरुष सगळ्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहत असतील तर त्याला प्रॉक्झी सरपंच म्हणतात. आणि ही मोहीम सुरू केली आहे पंचायत राज मंत्रालयाने. कालावधी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मार्च मध्ये झालेली आहे. 8 ते 18 मार्च 2026 दरम्यान हे मोहीम राबवण्यात आलेली होती. विशेषाधिकार जी समिती आहे लोकसभेची, त्याची आता पुनर्रचना झालेली आहे. त्याचे अध्यक्ष म्हणून रविशंकर प्रसाद यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कमिटी ऑफ प्रिव्हिलेजेस जी समिती आहे, संसदीय समित्या तुम्ही पॉलिटीमध्ये वाचलेला असाल तर त्याच्यापैकी जी विशेषाधिकार समिती आहे त्याचे अध्यक्ष म्हणून रविशंकर प्रसाद यांची नेमणूक झाली, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्याचे सदस्य किती असतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला
ह्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. न्यायमूर्ती सूर्यकांत सध्या भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत. त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे, ती वाचून घ्या. संक्षिप्त राजकीय घडामोडी बघूयात. त्यातल्या त्यात महत्वाच्या ज्या काही घडामोडी आहेत ते बघूयात. विकसित भारत युवा संसद नावाचा एक उपक्रम राबवण्यात आलेला होता. कोणी राबवला? मेरा युवा भारत नावाचं प्लॅटफॉर्म आहे. त्यांनी 27 सप्टेंबर 2025 ते 9 मार्च 2026 या काळामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी हा उपक्रम राबवलेला होता. आता न्यायमूर्ती यशवंत वर्मा जे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचं कारवाई चालू होती. त्यांचे जे काही बंगला होता त्या ठिकाणी आग लागल्यामुळं जे काही त्या ठिकाणी पैसा सापडलेला होता, हार्ड कॅश मनी त्या ठिकाणी जे काही सापडलेला होता, त्यानुसार त्यांच्यावरती महाभियोगाची चौकशी चालू होती. या चौकशी दरम्यान त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याच्यानंतर नीला ह्युमनॉइड रोबोट आणि नारी शक्ती युवा संसद केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने मेरा युवा भारत प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशभरातील 17 झोनमध्ये नारी शक्ती युवा संसदचं आयोजन केलेलं होतं. ठीक आहे. नीला ह्युमनॉइड रोबोटचा वापर कुठे झाला असं विचारलं जाऊ शकतं. आता जे काही 5 राज्यांच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या त्याच्यामध्ये पुद्दुचेरी विधानसभेची निवडणूक देखील पार पडलेली आहे. तर पुद्दुचेरी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नीला हे काही ह्युमनॉइड रोबोट आहे. ठीक आहे. तर त्या रोबोटचा वापर करण्यात आलेला होता. जे काही मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदार येत होते तर त्यांचं स्वागत करण्यासाठी नीला नावाच्या ह्युमनॉइड रोबोटचा वापर करण्यात आलेला होता. पंजाबने जातनिहाय सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. याच्यापूर्वी बिहार हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं होतं जातनिहाय सर्वेक्षण राबवणारं. राजस्थान आणि तेलंगणाने देखील अशा प्रकारच्या घोषणा केलेल्या होत्या. पंजाबने आता केलेल्या आहेत. बिहार जातनिहाय गणना करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे, MLAtrack.com वेबसाईट सुरू केली. कोणी? केरळने. विधानसभेतील आमदारांच्या कामकाजावर व हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे जे काही विधानसभेचे आमदार आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा पोर्टल सुरू करणारं केरळ हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. MLA म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. MLAtrack.com असं त्या वेबसाईटचं नाव आहे. ठीक आहे. जागतिक युवा संसदेमध्ये भारतीय व्यक्तीचे जे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एका मुलीची नेमणूक झाली. स्तुती प्रधान असं तिचं नाव आहे. स्तुती प्रधान सिक्कीमची आहे. जागतिक युवा संसद 2026 या कार्यक्रमामध्ये ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्यानंतर भूमिका श्रेष्ठ या नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार ठरलेल्या आहेत. आपण मागे बघितलंय मेनका गुरुस्वामी या भारताच्या पहिल्या खासदार ठरल्यात LGBTQ मधल्या. आता नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर कोण ठरलेत? महिला खासदार भूमिका श्रेष्ठ. त्याच्यानंतर गोवा वकील संरक्षण विधेयक काय महत्वाचं नाही एवढा. मिझो भाषेसाठी ठराव मांडलेला आहे. नावातच आहे. मिझो भाषा कुठं वापरली जाते? मिझोराम मध्ये वापरली जाते. ठीक आहे. मिझोरामने जे काही आपली 8वी अनुसूची आहे ज्याच्यामध्ये 22 भाषांचा समावेश आहे, राज्यघटनेची 8वी अनुसूची, त्याच्यामध्ये मिझो भाषेचा समावेश व्हावा यासाठी मिझोराम विधानसभेने ठराव पारित केलेला आहे. महाराष्ट्राप्रमाणे छत्तीसगडने देखील धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडलेलं आहे. जेनझी मतदान रॅप सॉंगचं अनावरण करण्यात आलं. आता जे काही केरळमध्ये निवडणूक पार पडलेली आहे त्या ठिकाणी तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी जेनझी मतदान रॅप सॉंगचं अनावरण केलं. कुठं केलं? केरळमध्ये केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. IEVP 2026 नावाचा एक कार्यक्रम भारतीय निवडणूक आयोग राबवते. कोण राबवतं? भारतीय निवडणूक. त्याचा अर्थ काय? इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम.
इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम, जेव्हा जेव्हा भारतामध्ये एखाद्या विधानसभेची असेल किंवा लोकसभेची असेल निवडणूक होत असते, तेव्हा भारतीय निवडणूक आयोग IFEP नावाचा हा कार्यक्रम राबवत असतं. त्याच्या अंतर्गत जे काही परदेशी सरकार असतील, त्यांचे जे काही कर्मचारी असतील, त्यांना भारतामध्ये निवडणूक कोणत्या पद्धतीने चालते, त्याची प्रक्रिया काय असते याचा अभ्यास करण्याची संधी दिली जाते. ती या कार्यक्रमाअंतर्गत कोण राबवतो? भारतीय निवडणूक आयोग. अर्थ काय त्याचा? लॉंग फॉर्म इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम असा आहे. ठीक आहे. राजकीय घडामोडी या ठिकाणी संपलेल्या आहेत. मी थोडंसं फास्ट या कारणासाठी घेतोय, प्रत्येक लाईन घेणं शक्य नाही, खूप त्याच्यामध्ये वेळ जाईल आपला. येणारी परीक्षा खूप जवळ आहे, आपल्याला 3ही अंक पूर्ण करायचे आहेत. जी 14 जूनची परीक्षा आहे त्याच्या आधी तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावं या दृष्टिकोनातनं बऱ्याच विद्यार्थ्यांनी तशी रिक्वेस्ट केलेली होती. शेवटी तुम्ही किती रिस्पॉन्स देताय याच्यावर डिपेंड आहे पुढचे सेशन होणार आहेत का नाही. तर आपण आता आर्थिक घडामोडी या घटकामधील जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते बघूया. भारताची अर्थव्यवस्था 6व्या स्थानी घसरण झालेली आहे. ठीक आहे. कोणता अहवाल आहे? अहवालाचं नाव आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF द्वारे हा अहवाल जाहीर केला जातो. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक कोण संस्था? वर्ल्ड बँक नाही, IMF जाहीर करते वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6व्या स्थानी असल्याचं म्हटलेलं आहे. अहवालाची थीम काय होती? जागतिक अर्थव्यवस्था युद्धाच्या छायेत. सध्या जे काही इराण युद्ध चालू होतं त्या दरम्यानच हा अहवाल आलेला होता, त्यामुळं त्याचं थीम ठेवण्यात आलेली होती जागतिक अर्थव्यवस्था युद्धाच्या छायेत. भारताला कोणी मागे टाकलं बरं? 6व्या स्थानी भारत आला. भारत आधी 4थ्या स्थानी होता. ब्रिटन, जपान भारताला मागे टाकलेला आहे. भारताचा GDP 4.15 ट्रिलियन एवढा GDP होता. आता त्याचं कारण काय? डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण हे प्रमुख कारण आहे असं त्या अहवालात म्हटलेलं आहे. अव्वल 5 अर्थव्यवस्था लक्षात ठेवा. अमेरिका अव्वल स्थानी आहे, चीन दुसऱ्या, जर्मनी तिसऱ्या, जपान चौथ्या आणि ब्रिटन 5व्या स्थानी आहे. अमेरिका अव्वल स्थानी आहे, चीन दुसऱ्या स्थानी आहे, भारत 6व्या स्थानी घसरण भारताची त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यानंतर भारताचा जो काही परकीय व्यापार आहे त्याच्यामध्ये जे काही द्विपक्षीय व्यापार आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत अमेरिका सर्वात मोठा भारताचा व्यापार भागीदार होता. आता अमेरिकेला मागे टाकून चीन हा भारताचा सर्वात मोठा द्विपक्षीय भागीदार ठरलेला आहे. ज्या देशामध्ये आपण आयात निर्यात करतो, सर्वाधिक आयात निर्यात करतो, त्याला व्यापार भागीदार म्हटलं जातं. तर भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार अमेरिकेला मागे टाकून चीन बनलाय, लक्षात ठेवा. 2025-26 हे आकडा लक्षात ठेवायचे. 2025-26 त्या ठिकाणी जर 2024-25 असेल तर काय येणार? अमेरिका हे प्रथम स्थानी होतं. तर 2025-26 मध्ये चीनने अव्वल स्थान पटकवलेला आहे. चीन सोबत 151.1 अब्ज डॉलरचा आपला व्यापार आहे. त्याच्यानंतर दिल्ली डेहराडून कॉरिडॉरचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता अलीकडे उद्घाटन झालेलं आहे. दिल्ली डेहराडून आर्थिक कॉरिडॉर एप्रिल 2026 मध्ये. एकूण लांबी 213 किलोमीटर आहे, 6 लेनचा आहे. ठीक आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी 8 प्राणी मार्ग त्या ठिकाणी ठेवलेले आहेत वाईल्ड लाईफ कॉरिडॉरच्या माध्यमातून. म्हणजे ह्याच्यासाठी खूप महत्वाचा हा महामार्ग ठरणार आहे. 12 किलोमीटर लांबीचा वन्यजीव उन्नत मार्गिका आहे, जो भारतातील सर्वात लांब जो वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे किंवा वन्यजीव उन्नत मार्गिका आहे ती दिल्ली डेहराडून कॉरिडॉरवर आहे. ठीक आहे. टाटा सेमीकंडक्टर साठी सेजची अधिसूचित करण्यात आलेला आहे. टाटा सेमीकंडक्टरचा जो प्रोडक्ट आहे त्याला सेज म्हणून अधिसूचित करण्यात आलेला आहे. कुठे हा प्रोजेक्ट टाटाचा सेमीकंडक्टरचा? धोलेरा या ठिकाणी आहे. गुजरात मधील धोलेरा या ठिकाणी जो काही टाटाचा सेमीकंडक्टरचा प्रोडक्ट आहे त्याला सेज म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र, स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून नोटिफाईड करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर अनुसूचित
जमाती वित्त आणि विकास महामंडळ, त्याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2001 ला स्थापना झाली. नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. UPI ला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. कोणी सुरुवात केली त्याची? NPCI द्वारे सुरुवात झालेली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे त्याची सुरुवात 2016 मध्ये झालेली आहे. त्वरित व रिअल टाइम पेमेंट प्रणाली आहे. UPI द्वारे आपण जे ट्रान्झॅक्शन वगैरे करतो, आपण पैसे एकमेकांना पाठवतो, त्या प्रणालीला आता 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हा मुद्दा महत्वाचा आहे, तुम्हाला तारीख विचारली जाऊ शकते. 1 एप्रिल 2026 पासून RBI च्या नवीन नियमानुसार संपूर्ण देशात UPI सह इतर डिजिटल पेमेंटसाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. RBI च्या नवीन नियमानुसार कोणत्या तारखेपासून 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आलं असं विचारलं जाऊ शकतं? 1 एप्रिल 2026 पासून. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन काय असतं? की जे काही फ्रॉड होतात, सायबर फ्रॉड होतात तुमच्या ह्याच्यामध्ये, तुमचे जर वीक पासवर्ड असतील किंवा इतर काही गोष्टी जर त्या पुढच्या फ्रॉड व्यक्तीला जर मिळाल्या तर तुमच्या खात्यातले पैसे ते व्यक्ती काढून घेतात. तर त्याचं संरक्षण करण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन नावाची एक सिस्टीम असते, ते तुम्हाला ऍक्टिव्हेट करावी लागते. त्याच्यानंतर कल्पकम फास्ट ब्रीडर रिॲक्टर हा भारतातील पहिला स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टर आहे. कल्पकम हा प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तामिळनाडूमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी जो काही रिॲक्टर आहे त्याचं जे क्रिटिकॅलिटी स्टेज आहे ती स्टेज त्या रिॲक्टरने प्राप्त केलेली आहे. कल्पकम लक्षात ठेवा, तामिळनाडूमध्ये पहिला स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टर आहे. त्याची क्षमता किती आहे? 500 मेगावॅट क्षमतेचा हा रिॲक्टर आहे. पहिला स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टर आहे. त्याच्यामध्ये युरेनियम प्लुटोनियम मिक्स्ड ऑक्साईड हे इंधन वापरलं जातं. त्याच्याबद्दल बेसिक माहिती आपण दिलेली आहे. क्रिटिकॅलिटी म्हणजे काय ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काही टार्गेट्स आहेत. भारताचा जो 3 टप्प्याचा अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याची बद्दल माहिती दिलेली आहे. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. भारतातील प्रमुख बंदरांद्वारे काही माल हाताळणीचं हे अहवाल आलेला आहे. 2025-26 मध्ये सर्वाधिक मालाची हाताळणी करणारं बंदर ठरलंय दीनदयाळ बंदर प्राधिकरण, कांडला, गुजरात या ठिकाणी. ठीक आहे. भारतामध्ये सर्वाधिक मालाची हाताळणी करणारं बंदर कोणतं असं विचारलं जाऊ शकतं, तर दीनदयाल बंदर आहे, कांडला, गुजरात हे. नवी मुंबईतील जे JNPT आहे, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, हे माल 102.1 मेट्रिक टन मालाची हाताळणी करत देशातील अव्वल कंटेनर बंदर म्हणून आपले स्थान कायम ठेवलेलं आहे. जर तुम्हाला विचारलं की देशातलं अव्वल कंटेनर बंदर कुठलं आहे, कंटेनरची हाताळणी करणार किंवा देशातलं अव्वल कंटेनर बंदर, तर JNPT आहे किंवा त्याला JNPA असं देखील म्हटलं जातं, मुंबईचं. आणि सर्वाधिक मालाची हाताळणी जर विचारलं तर कांडला हे बंदर आहे. कालावधी त्याचा आहे 2025 ते 26. ठीक आहे. 2025 ते 26 या आर्थिक वर्षातली आपण आकडेवारी बघत आहोत. त्याच्यानंतर 2 जलविद्युत प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. दोन्ही प्रकल्प हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत. पहिला आहे कमला जलविद्युत प्रकल्प, त्याची क्षमता 1720 मेगावॅट आहे. कमला नदीवरच हा प्रकल्प आहे. दुसरा आहे कलाई 2 जलविद्युत प्रकल्प, 1200 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. दोन्हीही प्रकल्प अरुणाचल प्रदेश राज्यामधील आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 8वा वेतन आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल माहिती नक्की विचारली जाऊ शकता. आपण मागे बघितल्याप्रमाणे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या 8व्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत. अर्धवेळ सदस्य कोण आहे? प्राध्यापक पुलक घोष हे अर्धवेळ सदस्य आहेत. सदस्य सचिव पंकज जैन हे आहेत. ठीक आहे. 8वा वेतन आयोग अध्यक्ष नक्की तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यापूर्वी जो 7वा वेतन आयोग स्थापन करण्यात आलेला होता त्याचे अध्यक्ष होते अशोक कुमार माथुर. आणि पहिला आयोग जो वेतन आयोग 46 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता, श्रीनिवास वरदाचारी हे त्याचे अध्यक्ष होते. जे चलनवाढीचं लक्ष्य RBI ने ठरवलेलं आहे
म्हणजे केंद्र सरकारने चलनवाढीचं लक्ष्य जे 4% आहे ते फिक्स तेवढंच ठेवलेलं आहे. याच्यापूर्वी 2016 मध्ये ते लक्ष्य ठरवण्यात आलेलं होतं. तेव्हापासनं भारतामध्ये चलनवाढ किती टक्के असायला पाहिजे, तर 4% असायला पाहिजे हे टार्गेट फिक्स ठेवलेलं आहे किंवा तेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1 एप्रिल 2026 पासून 31 मार्च 2031 पर्यंत हे 4% आहे, लक्षात ठेवा, चलनवाढीचं किंवा इन्फ्लेशनचं टार्गेट. त्याच्यामध्ये 2% वाढ होऊ शकते किंवा 2% घट होऊ शकते, पण 2 ते 6% दरम्यानच ते चलनवाढ ठेवली पाहिजे. तर चलनवाढीचा दर निश्चित करण्यासाठी किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते आरबीआयची, ठीक आहे, पतधोरण समिती म्हणतो, दर 2 महिन्यांनी त्यांची बैठक होत असते. त्याच्यामध्ये जे काही रेपो दर असतील, रिव्हर्स रेपो दर असतील किंवा इतर जे काही धोरणात्मक दर असतील, तर ते दर ठेवून ती महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. तर टार्गेट लक्षात ठेवायचे 4% किंवा प्लस मायनस 2%, हे 4% लक्षात ठेवा. देशातील पहिलं एलपीजी एटीएम सुरू झालेलं आहे. कुठं? गुरुग्राम मध्ये सुरू झालं. हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी देशातलं पहिलं एलपीजी एटीएम सुरू झालेलं आहे. कंपनी कोणती आहे? भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, ठीक आहे. महत्वाचा मुद्दा आहे, सोहना भागामध्ये गुरुग्राम मधील सुरू झालेलं आहे देशातलं पहिलं एलपीजी एटीएम. बीपीसीएल द्वारे हे एटीएम सुरू करण्यात आलेलं आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे. त्याच्यानंतर एनएमडीसीने एक विक्रम केलेला आहे, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ असं त्याला म्हटलं जातं. 25-26 आर्थिक वर्षामध्ये 50 दशलक्ष लोह खनिज उत्पादनाचा टप्पा ओलांडलेला आहे आणि हा टप्पा ओलांडणारी भारतातील पहिली खाण कंपनी ठरलेली आहे. लोह खनिज उत्पादनाचा 50 दशलक्ष टप्पा ओलांडलेला आहे. 3 स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स विकसित करण्यात आहे भारत. 3 स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स भारत विकसित करत आहे, त्याची माहिती लोकसभेमध्ये सरकारने दिली. मागच्या अर्थसंकल्पामध्ये याच्यावरती तरतूद होती आणि 2025चा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या मॉड्युलर रिएक्टरवर प्रश्न विचारलेला होता. तर पहिला आहे 220 मेगावॅट क्षमतेचा भारत स्मॉल मॉड्युलर रिएक्टर. त्याच्यानंतर 55 मेगावॅट क्षमतेचा एक रिएक्टर आहे. हे दोन्ही रिएक्टर तारापूर या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहेत, ठीक आहे, महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी जे काही अणुकेंद्र आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर 5 मेगावॅटचा औष्णिक क्षमतेचा हाय टेम्परेचर गॅस कूल्ड रिएक्टर जो आहे तो विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे. म्हणजे 3 पैकी 2 महाराष्ट्रामध्ये आणि 1 आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम येथे, महाराष्ट्रामध्ये तारापूर येथे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर विकसित करण्यात येत आहेत. त्याच्यानंतर ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड संदर्भात आहे. देशांतर्गत बाजारात ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स, त्यालाच हरित पायाभूत सुविधा रोखे म्हटलं जातं, त्याच्या माध्यमातून भांडवल उभे करणारी बँक ऑफ बडोदा ही पहिली बँक ठरलेली आहे, ठीक आहे. ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्सच्या माध्यमातून जे काही भांडवल किंवा कॅपिटल उभारणारी बँक ऑफ बडोदा ही पहिली भारतीय बँक ठरलेली आहे. 10,000 कोटी रुपयाचं भांडवल त्यांनी या बॉन्ड्सच्या माध्यमातून उभारलेलं आहे. जीडीपी साठी एक नवीन आधारभूत वर्ष भारताने स्वीकारलेला आहे. यापूर्वी 2011-12 या मालिकेच्या जागी 2026 पासून 2022-23 हे नवीन आधारभूत वर्ष स्वीकारलेलं आहे. तुम्हाला नक्की इकॉनॉमिक्स मध्ये किंवा चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. 2011-12 हे आधारभूत वर्ष होतं, त्याला इंग्लिशमध्ये बेस इयर असं म्हटलं जातं. आता 2022-23 हे स्वीकारलेलं आहे. या मोजणीमध्ये डिजिटल इकॉनॉमी आणि गिग इकॉनॉमी यासारख्या आधुनिक आर्थिक बदलांचा समावेश करण्यात आलेला आहे. गिग इकॉनॉमी म्हणजे तुमचे जे काही फूड डिलिव्हरी ऍप्स आहेत, झोमॅटो असेल, स्विगी असेल, त्या क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा रोजगार करणारे जे लोक असतात त्यांना गिग वर्कर्स असं म्हणून ओळखलं जातं. त्यांचा समावेश गिग इकॉनॉमीमध्ये होत असतो. या नवीन सिरीजनुसार काही म्हणजे आकडे सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत. नवीन जी सिरीज
किंवा बेस इयर स्वीकारलेला आहे, त्यासाठी विश्वनाथ गोलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती. त्या समितीच्या शिफारसीनुसार जे 2022-23 हे नवीन आधारभूत वर्ष त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. भारताचा आता जीडीपी किती आहे 24-25 मध्ये या नवीन सिरीज नुसार 299.89 म्हणजे जवळपास 300 लाख कोटी रुपये एवढा भारताचा जीडीपी आहे. आता आधारभूत वर्षाची निवड कशी केली जाते, आतापर्यंतचे कुठले आहेत किंवा वेगवेगळे निर्देशांक कुठले आहेत, हे निर्देशांकाचा तक्ता आपण या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या पुस्तकामध्ये हा तक्ता दिलेला आहे आणि या तक्ता बऱ्याच चोरांनी चोरलेला आहे. मी चोर का म्हणतोय, कारण आम्ही त्याच्या मागे खूप मेहनत घेतलेली असते. पूर्णतः हा तक्ता इंटरनेटवर कुठेही भेटणार नाही. एक एक निर्देशांक, त्याचं सध्याचं आधारभूत वर्ष काय आहे आणि भविष्य म्हणजे याच्या पूर्वीचं आधारभूत वर्ष काय आहे, हा तक्ता आम्ही तयार केलेला होता. बऱ्याच नामांकित क्लासेसच्या लोकांनी हा तक्ताच नाही, आपल्या पूर्णतः पुस्तकांवरती आपला जो कंटेंट आहे तो चोरून स्वतःचा कंटेंट आहे म्हणून दाखवला जातो. त्या बऱ्याच लोकांना मी यापूर्वी एक्सपोज केलेला आहे, भविष्यात देखील करत राहणार, कारण ह्या कष्ट आहेत आमचे. ठीक आहे, मड्यावरची टाळू म्हणजे काय ते म्हणतात ना, मड्याच्या टाळूवरचं लोणी चाटून खाणारी जी प्रवृत्ती आहे ती लोक काही करत आहेत. तुमच्याही काही निदर्शनात आल्या अशा गोष्टी तर नक्की कळवा. अनेक युट्यूब टेलिग्राम चॅनलवर आपण कारवाई केलेली आहे. अनेक युट्यूब चॅनल्स त्या ठिकाणी बंद पडलेत. तुम्ही जर कंटेंट क्रिएटर असाल किंवा काही टेलिग्राम चॅनल वगैरे तुमच्यापैकी कोण चालवत असेल तर एक लक्षात घ्या, टेलिग्राम चॅनलवर सुद्धा कॉपीराईटचा क्लेम करता येतो. तुम्हाला एक ठराविक क्लेम टाकले तिथे तर तुमचं चॅनल त्या ठिकाणी बंद पडू शकतं. आम्ही बंद पाडलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या मेहनतीचा असा गैरफायदा घेणं टाळा, कारण याच्या मागे खूप मेहनत लागते. कुठंही डेटा ऑलरेडी भेटत नाही. मी एवढी शाश्वती देऊ शकतो, महाराष्ट्रातली नाही तर देशातला कुठलाही व्यक्ती क्लेम करू शकत नाही की बालाजी सुर्णे यांनी आपल्या पुस्तकातील किंवा आपल्या पोर्टलवरचा आहे डेटा चोरलेला आहे. कारण मला माहिती आहे, आमच्या टीमला माहिती आहे, एक एक ओळ शोधण्यासाठी आमचा अख्खा दिवस जातो. आम्ही एक न्यूज तयार करण्यासाठी 4-5 न्यूज पेपर वाचणं, ते व्हेरिफिकेशन करणं किंवा कुठली माहिती बरोबर आहे चूक आहे, कारण बऱ्याचदा इंटरनेटवरची सगळी माहिती खरी नसते, तर ती क्रॉस चेक करण्यासाठी आमची खूप एनर्जी जाते. तर त्याचा असा गैरफायदा घेणारे लोक खूप आहेत. तुम्ही विद्यार्थी म्हणून तुमच्या लक्षात जर कुठली गोष्ट आली तर नक्की मला कळवा, मी तुमचे नक्की आभार मानेन त्या ठिकाणी. ठीक आहे, सुरुवात करूयात पुढच्या टॉपिकला, पुढच्या न्यूजला. मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या ATMP सुविधेचे उद्घाटन. गुजरात मधील सानंद या ठिकाणी मायक्रॉनचा एक प्रकल्प आहे, ATMP प्रकल्प. त्याला काय म्हणतात, असेंब्ली टेस्ट मार्किंग अँड पॅकेजिंग प्लांट. ठीक आहे, तर त्याचं उद्घाटन झालेलं आहे. मायक्रॉन नावाची एक जगप्रसिद्ध सेमीकंडक्टर क्षेत्रातील कंपनी आहे. गुजरातमधील सानंद येथे तिने प्रकल्प उभारलेला आहे. भारतातील पहिल्या मेड इन इंडिया सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूलचे व्यावसायिक उत्पादन आणि जागतिक निर्यात या ठिकाणावरून आता सुरुवात झालेली आहे. आशियाई इकॉनॉमिक फोरम दरवर्षी होत असते. यावर्षी त्याची 7वी आवृत्ती आहे. आशिया इकॉनॉमिक डायलॉग 7वी आवृत्ती फेब्रुवारी 2026 मध्ये पुणे या ठिकाणीच पार पडली आणि दरवर्षी ही परिषद किंवा हे फोरम पुणे या ठिकाणीच होत असतं. कोण आयोजन करतं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरद्वारे आयोजन केलं जातं. आशिया इकॉनॉमिक डायलॉग पुणे. त्याच्यानंतर ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी किंवा ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो स्थापना कधी झाली, 1 मार्च 2002 ला स्थापना झाली. नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत ते येतं. त्याच्यानंतर काही संक्षिप्त घडामोडी बघूयात, संक्षिप्त आर्थिक घडामोडी. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक पॅक्स सिलिका नावाचा उपक्रम सुरू झालेला आहे. म्हणजे अमेरिकेने कुठला उपक्रम सुरू केला, पॅक्स सिलिका. त्याच्यामध्ये भारताचा अलीकडेच समावेश झालेला होता. मागच्या वर्षी भारताने या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला होता. आता फिलिपाईन्सने देखील सहभाग घेतलेला आहे. 13वा देश ठरलाय फिलिपाईन्स.
याच्यामध्ये पॅक्स सिलिका उपक्रमात सहभागी घेणारा. तुम्हाला प्रश्न आलाच तरी असा येऊ शकतो की पॅक्स सिलिका हा उपक्रम कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली राबवला जातो किंवा त्याचं नेतृत्व कोणता देश करतो, तर अमेरिका हा देश त्याचं नेतृत्व करतो. भारताने देखील सहभाग घेतलेला आहे, त्यामुळे त्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर उत्कर्ष 2029 नावाचा जो आराखडा आहे तो आरबीआयनं जाहीर केलेला आहे. एप्रिल 2026 ते मार्च 2029 या कालावधीसाठी हा धोरणात्मक आराखडा जाहीर करण्यात आला. त्याच्यामध्ये डिजिटल चलन, युपीआयचा जागतिक विस्तार आणि प्रगत तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार आहे. म्हणजे उत्कर्ष 2029 आराखडा कोणी जाहीर केला? आरबीआयने जाहीर केला. आणि तो कशाशी संदर्भात आहे? डिजिटल चलन, जे आरबीआय द्वारे जे काही डिजिटल चलन सुरू करण्यात आलं ते डिजिटल चलन आणि युपीआय सारख्या प्रणालीवर आधारित आहे. त्याच्यानंतर दूरसंचार विभागाने सेबी सोबत करार केलेला आहे. जे काही फ्रॉड होतात ते फ्रॉड रोखण्यासाठी. मुंद्रा सरलेला आहे सर्वात मोठं. मुंद्रा बंदर जे आहे गुजरात मधलं सर्वात मोठं ऑटोमोबाईल निर्यात केंद्र ठरलेलं आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचं हे पोर्ट आहे मुंद्रा पोर्ट गुजरात मधलं. भारताचं सर्वात मोठं ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनलेलं आहे. याच्यापूर्वी बातमी आपण बघितलेली होती, 2025-26 ही आकडेवारी बघितली होती. सर्वाधिक माल वाहतूक करणारं बंदर कुठलं ठरलेलं होतं? कांडला बंदर, दीनदयाल बंदर गुजरात मधलंच आहे. सर्वाधिक ऑटोमोबाईल निर्यात करणारं देखील आता हे मुंद्रा बंदर गुजरात मधील आहे. आणि सर्वात मोठं कंटेनर पोर्ट बघितलं आपण, JNPT हे पोर्ट आहे. ठीक आहे. पेटंट दाखल करण्यामध्ये भारत 6व्या स्थानी आहे. जे वेगवेगळे पेटंट दाखल केलं जातं त्याच्यामध्ये भारत जगामध्ये 6व्या स्थानी आहे. अमूल संदर्भात एक न्यूज आहे. अमूल ही आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1 ट्रिलियन किंवा 1 लाख कोटी रुपयांचा टर्नओव्हर पार करणारी भारतातील पहिली FMCG ठरलेली आहे. FMCG म्हणजे काय? फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी. ठीक आहे. 1 ट्रिलियन रुपये, सॉरी डॉलर नाही, 1 ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडणारी पहिली FMCG कोणती ठरलेली आहे? अमूल ही कंपनी ठरलेली आहे. त्याच्यानंतर इंडो तैवान इंडस्ट्रियल पार्क कुठे स्थापन करण्यात येणार आहे? गुजरात मध्ये स्थापन करण्यात येणार आहे. सानंद धोलेरा या प्रदेशात हा इंडो तैवान इंडस्ट्रियल पार्क स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी तैवानची एक अलेजियन्स इंटरनॅशनल नावाची कंपनी आहे, त्या कंपनी सोबत गुजरात सरकारने करार केलेला आहे. इंडो तैवान इंडस्ट्रियल पार्क गुजरात मधील धोलेरा किंवा सानंद या भागामध्ये हे पार्क स्थापन केलं जाणार आहे. भारत आणि अमेरिका व्यापार सुलभता पोर्टल, त्यासाठी त्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. भारत अमेरिका व्यापार पोर्टल. भारत आणि अमेरिकेने 500 अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापाराचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 2024-25 मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार होता. आता 25-26 मध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार ठरलेला आहे. ते मगाशी आपण वाचलेलं आहे. कर साथी नावाचा एक नवीन AI चॅटबॉट सुरू झालेला आहे. कोणी सुरू केला? आयकर विभागाने हा चॅटबॉट सुरू केलेला आहे. ठीक आहे. जे काही ITR भरलं जातं त्याच्यामध्ये ITR भरताना काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांना मदत करण्यासाठी कर साथी नावाचा AI चॅटबॉट सुरू केला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने. कोणी? आयकर विभागाने. पेमेंट्स व्हिजन 2028 नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. हा सुद्धा आरबीआयने सुरू केलेला उपक्रम आहे. पेमेंट्स व्हिजन 2028. आपण याच्या आधी बघितलंय उत्कर्ष 2029. ठीक आहे. डिजिटल चलन आणि युपीआय संदर्भात हा उपक्रम होता. त्याच धर्तीवरती त्याचप्रमाणे हा दुसरा उपक्रम आहे पेमेंट्स व्हिजन 2028. हे 2029 होते, हे 2028 आहे. हा सुद्धा आरबीआयचा उपक्रम होता. हा सुद्धा आरबीआयचाच उपक्रम होता. तर पेमेंट इकोसिस्टीम, जे काही पेमेंट इकोसिस्टीम आहे त्याला आकार देण्यासाठी हे व्हिजन जारी करण्यात आलेला आहे. ठीक आहे. शेपिंग इंडियाज पेमेंट फ्रंटियर ही त्याची थीम होती किंवा थीम आहे. बँक ऑफ बडोदाने महिला स्वयंसहायता गटासाठी
सदस्य म्हणजे महिला स्वयंसहायता गट जे आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप, त्यांच्या सदस्यांसाठी क्रेडिट लाईन ऑन UPI ओव्हरड्राफ्ट सुविधा कार्यान्वित करणारी भारतातील पहिली बँक ठरलेली आहे. बँक ऑफ बडोदा संदर्भात आपण अलीकडेच आता रिसेंटली बघितले काय न्यूज होती, तर त्या संदर्भात ही बँक ऑफ बडोदा संदर्भात पुढची न्यूज आहे. ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड अंतर्गत निधी उभारणारी बँक ऑफ बडोदा पहिली बँक होती, ती आपण मागे बघितले. आता बँक ऑफ बडोदा SGS सदस्यांसाठी SHG सदस्यांसाठी क्रेडिट लाईन ऑन UPI ओव्हरड्राफ्ट सुविधा कार्यरत करणारी भारतातील पहिली बँक ठरलेली आहे. जगातील पहिलं सार्वभौम आर्थिक क्लाउड कोणी सुरू केलं? UAE न सुरू केलेलं आहे, लक्षात ठेवा. एअरटेल दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ठरलेली आहे. युजरच्या बाबतीत किंवा ग्राहक संख्येच्या बाबतीत एअरटेल ही जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी, टेलिकॉम कंपनी ठरलेली आहे. चायना मोबाईल ही जगातील सर्वात मोठी युजर असलेली किंवा वापरकर्ते किंवा ग्राहक असलेली कंपनी आहे. तर एअरटेल आता दुसरी ठरलेली आहे. भारतातील पहिलं पोर्ट ऑफ रेफ्युजी अदानी पोर्ट्स द्वारे विकसित केलं जाणार आहे. भारतातील पहिलं पोर्ट ऑफ रेफ्युजी कोण विकसित करणार आहे? अदानी पोर्ट्स विकसित करणार आहे. दोन असे पोर्ट ऑफ रेफ्युजी असतील, एक पश्चिम किनारपट्टीवर आणि पूर्व किनारपट्टीवर. पश्चिम किनारपट्टीवर जे दिघी बंदर आहे रायगड जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी पोर्ट ऑफ रेफ्युजी स्थापन करण्यात येणार आहे. आणि पूर्व किनारपट्टीवर गोपाळपूर पोर्ट जे आहे त्या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे. पोर्ट ऑफ रेफ्युजी म्हणजे काय? जर ज्या ठिकाणी काही समुद्रामध्ये एखाद्या जहाजाला अडचण आली, काहीतरी तांत्रिक बिघाड झाला, तर या पोर्टवर येऊन ते स्वतःची दुरुस्ती करू शकतात किंवा इतर काही कामे त्या ठिकाणी केली जाऊ शकतात. त्याला पोर्ट ऑफ रेफ्युजी असं म्हटलं जातं. स्टार्टअप सहाय्यक नावाचं एक प्लॅटफॉर्म विकसित केलेलं आहे. कोणी केलं? भारतीय उद्योग अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग प्लस रोजगार पे नावाची एक कंपनी आहे. त्या दोघांनी मिळून स्टार्टअप इकोसिस्टमला बळकटी देण्यासाठी स्टार्टअप सहाय्यक हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. राईज केंद्रासाठी आर्थिक मदत. नीती आयोगाने आंध्र प्रदेशातील NTR जिल्ह्यामध्ये असलेल्या गुंटुपल्ली येथे राईज म्हणजेच रुरल इनोव्हेशन इन्क्युबेशन स्किलिंग अँड एंटरप्रेन्योरशिप केंद्रासाठी आर्थिक मदत मंजूर केली आहे नीती आयोगाने. त्याच्यानंतर पुदुचेरीमध्ये IT सेजला मंजुरी दिली केंद्र सरकारने. पुदुचेरीमध्ये निवडणुका होत्या, निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या स्पेशल इकॉनॉमिक झोनला मंजुरी दिलेली आहे. पुदुचेरीमध्ये दिली, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्स. मार्च 2026 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्सचा पब्लिक इश्यू सूचीबद्ध करणारी नाशिक महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ठरलेली आहे. ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्स जारी करणारी महाराष्ट्रातली पहिली जी काही संस्था आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर म्हणजे NSE वर हे बॉन्ड इश्यू करणारी किंवा सूचीबद्ध करणारी नाशिक महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. हा दोन फरक या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. वस्त्रोद्योग निर्यातीमध्ये तामिळनाडूने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. अमेरिका फर्स्ट रिफायनिंग प्रकल्प. अमेरिकेमध्ये एक नवीन रिफायनिंग प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी रिलायन्स इंडस्ट्री सोबत 300 अब्ज अमेरिकन डॉलरचा भागीदारी केलेली आहे अमेरिका सरकारने. अमेरिकेतील टेक्सास नावाचं राज्य आहे, त्या राज्यामध्ये हे रिफायनरी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रिलायन्स कंपनीसोबत भागीदारी करण्यात आलेली आहे. सुदर्शन नावाचा एक AI टूल सुरू केलेला आहे. सुदर्शन कोणी केलं? सेबीनं केलंय. अनोंदणीकृत इन्फ्लुएन्सर्स, फायनान्शियल इन्फ्लुएन्सर द्वारे जे काही सोशल मीडियावर टाकले गेलेले 1.2 लाखाहून अधिक दिशाभूल करणाऱ्या पोस्ट असतील त्या काढून टाकण्यासाठी. एक लक्षात ठेवा, सुदर्शन जे AI टूल आहे ते सेबीने सुरू केलं. कोणासाठी सुरू केलेलं आहे? जे काही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स असतात
म्हणजे जे काही वेगवेगळ्या टिप्स देतात फायनान्शियल किंवा अनधिकृत काहीतरी दाखवून तुमच्याकडनं पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्या इलिगल पोस्ट आहेत, रील्स आहेत, त्या डिलीट करण्यासाठी सेबीनं सुदर्शन नावाचं AI टूल्स सुरू केलेलं आहे. सुदर्शन सेबी असं लक्षात ठेवा. श्रीलंकेचा पहिला ब्लू बॉन्ड भारतामध्ये रजिस्टर झालेला आहे. त्याच्यानंतर जपान भारत सहकार्य उपक्रम सुरू झालेला आहे. जपान सोबत भारताने करन्सी स्वॅप करार देखील केलेला आहे. आंध्र प्रदेशात लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी विकसित करण्यात आलेली आहे. वारी एनर्जी जी नावाची कंपनी आहे त्यांनी आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यामध्ये 16 गिगावॅटच्या एकात्मिक लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरीची योजना जाहीर केलेली आहे. केनियासोबत डिजी लॉकरचा पायलट प्रकल्प राबवण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत केनियाने केनियामधील डिजी लॉकर पायलट प्रकल्पासाठी अंमलबजावणी फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केलेली आहे. डिजी लॉकर वरती आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तिथे अपलोड करून आपण ठेवू शकतो आणि जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील किंवा इतर काही कामासाठी जर कागदपत्रे लागली तर तिथनं डायरेक्टली आपण सेंड करू शकतो. ती जी उपक्रम आहे डिजी लॉकरचा केनियामध्ये देखील तो आता यूज होणार आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. किती वर्ष पूर्ण झाले? 75 वर्ष. याची स्थापना 24 फेब्रुवारी 1952 ला झाली. नवी दिल्ली येथे तिचं मुख्यालय आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं जे काही महत्वाच्या आर्थिक घडामोडी आहेत त्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. थोडंसं फास्ट झालं तरी चालेल. आपल्याला वेळेमध्ये हे पुस्तक कंप्लीट करायचं आहे. 3 सेशन मध्ये आपण सर्व कंप्लीट करूयात. ठीक आहे. पुढचा आपला टॉपिक आहे अहवाल आणि निर्देशांक. त्याच्यावरती आपण बघूयात. 16व्या वित्त आयोग महत्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्की तुम्हाला प्रश्न विचारला जातो. याच्यापूर्वी देखील 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांवरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. 16व्या वित्त आयोगाचा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्या अहवालाबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. 2026-27 ते 2030-31 असा 5 वर्षाच्या कालावधीसाठी हा अहवाल आहे. जे काही केंद्रीय विभाज्ययोग्य कर असतो, विभाज्य कर जो असतो, केंद्रीय करातील वाटा राज्यांना दिला जातो, तर त्याच्यात प्रमाण जे आहे ते जो 15व्या वित्त आयोगाने ठरवलेलं होतं 41%, तेच प्रमाण आता 16व्या वित्त आयोगाने देखील ठरवलेला आहे. म्हणजे केंद्रीय करातील वाटा जो राज्यांचा 41 ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर 16व्या वित्त आयोगाने विविध निकष जे काही हे राज्यांसाठी आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. ते एकदा बघून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. 5 वर्षाच्या कालावधीसाठी अनुदानाची तरतूद केलेली आहे 9.47 लाख कोटी रुपयांची. त्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन या 2च अनुदानांची त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. इतर जे काही 15व्या वित्त आयोगाने शिफारस केलेली महसूल तूट अनुदान असेल किंवा इतर अनुदान असेल ते 16व्या वित्त आयोगाने बंद केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर डिटेलमध्ये आपण 16व्या वित्त आयोगाचं अहवाल दिलेला आहे. ते एकदा वाचून घ्या. येणाऱ्या परीक्षांमध्ये येऊ शकतं. 16व्या वित्त आयोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. त्याचे अध्यक्ष कोण होते, स्थापना कधी झाली, यावरती प्रश्न येऊ शकतो. बऱ्याचदा त्या टाईपचे प्रश्न आलेले आहेत. 31 डिसेंबर 2023 ला स्थापना झालेली आहे. अहवाल त्यांनी 17 नोव्हेंबर 2025 ला जाहीर केला, पण तो अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक करण्यात आलेला होता, जो फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. अध्यक्ष कोण आहेत 16व्या वित्त आयोगाचे? डॉक्टर अरविंद पनगारिया हे अध्यक्ष आहेत. सदस्यांमध्ये आणि जॉर्ज मॅथ्यू, डॉक्टर मनोज पांडा, टी रविशंकर आणि डॉक्टर सौम्या कांती घोष हे सदस्य आहेत. ठीक आहे. पूर्ण 16व्या वित्त आयोगाची लिस्ट जे काही भारताचे वित्त आयोग आहेत 16 त्यांची लिस्ट दिलेली आहे. अनेक वेळा अध्यक्ष आणि कार्यकाळ असा त्यांचा जोड्या लावायला प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. आशिया आणि पॅसिफिक साठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग यांनी आशिया पॅसिफिकचे आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण 2026 हा अहवाल जाहीर केलेला आहे.
कोणत्या संस्थेने जाहीर केला विचारलं जाऊ शकतं. फक्त महत्वाचे तेवढे अहवाल बघूयात आपण. वर्ल्ड इनइक्वालिटी लॅबचा अहवाल देखील आलेला आहे. भारताच्या वरच्या 10% कुटुंबाकडे देशातील 44% जमीन असल्याचं वर्ल्ड इक्वालिटी लॅबच्या नवीन अहवालामध्ये आढळून आलेलं आहे. त्याच्यानंतर ऊर्जा सांख्यिकी हा महत्वाचा अहवाल आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने हा अहवाल जाहीर केला. ऊर्जा सांख्यिकी भारत 2026 नावाचा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन यांनी 33वा अहवाल जाहीर केलेला आहे. भारताची 2025 पर्यंत एकूण अक्षय ऊर्जा क्षमता 47,04,043 मेगावॅट पर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये सौर ऊर्जेचा वाटा सर्वाधिक आहे. अक्षय ऊर्जेचा विचार केल्यानंतर अक्षय ऊर्जेमध्ये सौर ऊर्जेचा 71% वाटा आहे. त्याच्यानंतर पवन ऊर्जा आणि मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचा क्रमांक लागतो. देशातील एकूण अक्षय ऊर्जा क्षमतेपैकी 70% पेक्षा जास्त क्षमता केवळ 6 राज्यांमध्ये. सर्वाधिक क्षमता कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. ठीक आहे. सर्वाधिक अक्षय ऊर्जा क्षमता कोणत्या राज्यात आहे? राजस्थानमध्ये. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थानमध्ये 23.70% आणि महाराष्ट्रामध्ये 14.26% एवढी अक्षय ऊर्जा रिन्युएबल एनर्जीची क्षमता आहे. निलंबित खेळाडूंच्या यादीमध्ये भारत जगात अव्वल स्थानी आलेला आहे. निलंबित खेळाडूंच्या यादीत कोणीच प्रकाशित केला? ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने जाहीर केलेला आहे. भारत म्हणजे डोपिंग प्रकरणांमध्ये सर्वाधिक डोपिंग मध्ये आढळलेले खेळाडू भारतात आहेत. 148 खेळाडू निलंबित झालेले आहेत. त्याच्यानंतर केनिया आणि रशियाचा क्रम लागतो. भारत डोपिंग मध्ये अव्वल स्थानी आहे. वाडाच्या अहवालाने देखील, वाडा नावाची जी डोपिंग विरोधी संस्था आहे, तर त्याच्या अहवालामध्ये देखील भारत जगामध्ये पहिल्या स्थानी होता. एअर क्वालिटी रिपोर्ट महत्वाचा आहे. एक IQ एअर ही स्विस संस्था आहे, ती जाहीर करते. 8वी आवृत्ती नुकतीच जाहीर झालेली आहे. भारत हा जगातील 6व्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे. भारत हा 6वा सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहर लोणी हे शहर ठरले उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. IQ एअरच्या एअर क्वालिटी इंडेक्स नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर उत्तर प्रदेश मधलं लोणी हे ठरलंय. देशाचा जर विचार केला तर 6व्या स्थानी भारत आहे. सर्वात प्रदूषित राजधानीचं शहर जगातलं जर बघितलं तर नवी दिल्ली सलग 8व्या वर्षी सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. त्याच्यानंतर 2025 मध्ये भारतामध्ये 45 वेळा इंटरनेट बंद झालेला आहे. म्यानमार अव्वल स्थानी आहे. त्याच्यानंतर भारत दुसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक शटडाऊनची नोंद मणिपूर आणि जम्मू काश्मीर मध्ये झालेली आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स कोणी जाहीर केला? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस सिडनीची संस्था आहे. एक 13वी आवृत्ती जाहीर केली. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक दहशतवादी घटना घडलेल्या आहेत. म्हणजे दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसलेला देश पाकिस्तान ठरलेला आहे. पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. भारताचा क्रमांक 13वा आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये भारत 13व्या स्थानी आहे. ठीक आहे. राष्ट्रीय महामार्ग ग्रीन कव्हर इंडेक्स 2025-26 नाहीद्वारे हा अहवाल जाहीर केला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नॅशनल हायवे ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड इंडिया असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच हा अहवाल जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावरील राईट ऑफ वे मधील हरित आच्छादनाचे वैज्ञानिक परिणात्मक मूल्यांकन करणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. राष्ट्रीय महामार्ग ग्रीन कव्हर इंडेक्स कोणी जाहीर केला विचारलं जाऊ शकतं. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केलेला आहे. ठीक आहे. सर्वाधिक हरित पट्टा कोणत्या? महामार्गाजवळ सर्वाधिक हरित पट्टा असणाऱ्या राज्यामध्ये आसाम पहिल्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा.
ठीक आहे. जे काही राष्ट्रीय महामार्ग आहेत त्याच्या आजूबाजूला हरित पट्टे असलेलं किंवा जास्त हिरवळ असलेलं किंवा जास्त झाडे असणारं राज्य कुठलं ठरलेलं आहे? आसाम हे राज्य ठरले. राजकोषीय आरोग्य निर्देशांक नीती आयोगाद्वारे जाहीर केला जातो. फिस्कल हेल्थ इंडेक्स असं म्हटलं जातं. दुसऱ्यांदा जाहीर झाला. यापूर्वी 22-23 मध्ये पहिल्यांदा हा अहवाल किंवा हा निर्देशांक जाहीर झालेला होता. राजकोषीय आरोग्य निर्देशांक कोण जाहीर करतं? नीती आयोग जाहीर करतं. त्याच्यामध्ये अव्वल स्थानी कुठलं राज्य आहे असं विचारलं जाऊ शकतं. ओडिसा सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थानी आहे. ओडिशाने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. महाराष्ट्र याच्यामध्ये 5व्या स्थानी आहे. तळाच्या राज्यांमध्ये पंजाब, पश्चिम बंगाल आणि केरळ शेवटच्या स्थानी आहे. ठीक आहे. अव्वल स्थानी लक्षात ठेवा ओडिशा आहे. महाराष्ट्र 5व्या स्थानी आहे. इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स स्टार्टअप ब्लिंक यांनी जाहीर केले. त्याच्यामध्ये अमेरिका अव्वल स्थानी आहे. भारत त्याच्यामध्ये 54व्या स्थानी आहे. ठीक आहे. अमेरिका अव्वल स्थानी आहे. कशामध्ये? इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स मध्ये अमेरिका अव्वल स्थानी, भारत 54व्या स्थानी आहे. भारत दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार ठरलेला आहे. आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र हस्तांतरणातील ट्रेंड नावाचा अहवाल आहे. तो सिप्री नावाची संस्था आहे, स्वीडिश थिंक टँक, ते जाहीर करते. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारे जाहीर केलं जातं. 2021 ते 25 या काळामध्ये भारत हा शस्त्रास्त्र आयातीमध्ये दुसऱ्या स्थानावर आढळलेला आहे. म्हणजे दुसऱ्या स्थानावर आहे. युक्रेन पहिल्या स्थानी आहे आणि निर्यातीमध्ये अमेरिका अव्वल स्थानी आहे. ठीक आहे. अमेरिका अव्वल स्थानी, युक्रेन आयातीमध्ये पहिला, अमेरिका निर्यातीमध्ये पहिला आणि भारत आयातीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक आनंद दिन साजरा केला जातो. त्या जागतिक आनंद दिनाच्या अनुषंगाने त्याच्या आसपास एक अहवाल जाहीर केला जातो, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. कोण जाहीर करतं? संयुक्त राष्ट्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. भारताचा त्याच्यामध्ये 116वा क्रमांक आहे. 2025 मध्ये 118व्या स्थानी होता. 2026 मध्ये वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारत 116व्या स्थानी आहे. फिनलँड हा सलग 9व्या वर्षी अव्वल स्थान पटकावलेलं आहे फिनलँडने. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट किंवा त्याला जागतिक आनंदी अहवाल किंवा आनंद अहवाल असं देखील ओळखलं जातं. सर्वात दुःखी कोण आहे? अफगाणिस्तान हा देश जगातील सर्वात दुःखी देश ठरलेला आहे. होरन ग्लोबल रिच लिस्ट मध्ये एलॉन मस्क अव्वल स्थानी आहे. सर्वाधिक अब्जाधीत असलेल्या देशामध्ये भारत 3ऱ्या स्थानी आहे. चीन पहिल्या, अमेरिका दुसऱ्या आणि भारत 3ऱ्या स्थानी आहे. भारतात सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ठरलेला आहे. होरन नावाची जी संस्था आहे ती ग्लोबल रिच लिस्ट म्हणजे श्रीमंत लोकांची यादी जाहीर करते. त्याच्यामध्ये एलॉन मस्क अव्वल स्थानी आहे आणि अब्ज देशांच्या संख्येमध्ये भारत 3ऱ्या स्थानी आहे. चीन पहिल्या, अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे. ठीक आहे. आणि सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती मुकेश अंबानी ठरलेले आहेत. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 जाहीर झालेला आहे. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस त्याच्यामध्ये सर्वाधिक BMI असलेला 5 ते 19 वयोगटामध्ये भारत जागतिक स्तरावर 2ऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक लठ्ठाच्या चीन पहिल्या क्रमांकावर आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सब्जेक्ट रँकिंग आहे म्हणजे विषयानुसार ज्या जागतिक विद्यापीठांची क्रमवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. पहिल्या 50 संस्थांमध्ये भारताच्या एकूण 27 संस्थांचा समावेश आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये. नवीन एंट्रीच्या बाबतीत अमेरिका, चीन आणि UK नंतर भारत 4थ्या स्थानी आलेला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. हुरन या संस्थेच्या अहवालानुसार आपण आता बघितलंय मुकेश अंबानी हे भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले होते.
UNDP ने एक अहवाल जाहीर केलेला आहे. मध्य पूर्वमध्ये जे काही युद्ध चालू होतं, इराणचं युद्ध, त्या परिस्थितीमध्ये भारतासह जागतिक स्तरावर दारिद्र्याचे परिणाम आणखी बिघडू शकतात असा अंदाज त्यांनी वर्तवलेला होता UNDP ने. त्याच्यानंतर रिन्युएबल कॅपॅसिटी स्टॅटिस्टिक 2025 नावाचा आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्थेने अहवाल जाहीर केलेला आहे. त्यानुसार सौर आणि पवन ऊर्जेतील विक्रमी वाढीमुळे भारत आता चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अक्षय ऊर्जा बाजारपेठ बनलेला आहे. ठीक आहे. आपण अक्षय ऊर्जे संदर्भात एक अहवाल बघितला होता. सर्वाधिक अक्षय ऊर्जा क्षमता ही राजस्थानमध्ये आहे, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे, आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था, त्यांनी अहवाल जाहीर केला रिन्युएबल कॅपॅसिटी स्टॅटिस्टिक. त्यामध्ये चीन आणि अमेरिकेनंतर भारत तिसऱ्या स्थानी आहे अक्षय ऊर्जा बाजारपेठेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा निर्देशांक जाहीर झालेला आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट द्वारे 162 देशांची क्रमवारी जाहीर झाली. त्याच्यामध्ये आइसलँड अव्वल स्थानी आहे, सोमालिया तळाला आहे, म्हणजे सोमालिया सर्वात शेवटच्या स्थानी आहे अन्न सुरक्षा निर्देशांक 2026 मध्ये. 2026 मधील सर्वोत्तम ठिकाणी टाइम या मासिकाने द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट प्लेसेस म्हणून एक यादी जाहीर केली होती. त्याच्यामध्ये 3 भारतीय ठिकाणांची नोंद झाली. किती? 3 भारतीय ठिकाणांची नोंद झाली. त्याच्यामध्ये ओबेराय राजगड पॅलेस रिसॉर्ट आहे, राजगड जवळ मध्य प्रदेश मधील. म्हारो खेत हे जोधपूर राजस्थान जवळ, राजस्थान मधील जोधपूर जवळचं ठिकाण आहे. शक्ती हिमालय प्राण लॉज हे उत्तराखंड मधील कुमाऊ जवळ आहे. कुमाऊ हिमालय तुम्ही वाचलेलं असेल जिओग्राफीमध्ये. तर हे 3 ठिकाणांचा टाइम मासिकने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्तम ठिकाणांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. टोकियो हनेडा हे सर्वात व्यस्त विमानतळ ठरलेलं आहे. OAGच्या 2025च्या रँकिंग नुसार टोकियो हनेडा हे जे विमानतळ आहे, आशिया पॅसिफिक मधील सर्वात व्यस्त म्हणजे बिझिएस्ट एअरपोर्ट ठरलेलं आहे. दिल्लीचं जे काही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते त्यामध्ये 5वा स्थान दिल्लीच्या एअरपोर्टला मिळालेलं आहे. आपण बघितलंय IQ एअरचा रिपोर्ट बघितलाय. जगातलं सर्वात प्रदूषित शहर लोणी नावाचं शहर उत्तर प्रदेश मध्ये ठरलेलं होतं. आता हे काय म्हणतंय, गाझियाबाद हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर या संस्थेचा हा अहवाल आहे. त्या संस्थेच्या हवेच्या गुणवत्तेबद्दल नवीन अहवाल आलेला आहे. त्यानुसार गाझियाबाद हे सर्वाधिक ठरलेलं आहे. कुठल्या संस्थेचा अहवाल आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. गाझियाबाद हे सर्वाधिक प्रदूषित ठरले, पण कोणती संस्था? सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर या संस्थेच्या अहवालानुसार. आणि IQ एअर या संस्थेच्या एअर क्वालिटी इंडेक्स नुसार किंवा एअर क्वालिटी रिपोर्ट नुसार लोणी हे शहर उत्तर प्रदेश मधलं जगातलं सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. ठीक आहे. फक्त महिन्याचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा, मार्च 2026 या महिन्याचा जर विचार केला तर हरियाणातील गुरुग्राम हे सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. पण 2025-26 या एका वर्षाचा जर विचार केला तर उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद हे सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. दोन्हीमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. फक्त महिन्याचा, मार्च महिन्याचा जर विचार केला तर गुरुग्राम सर्वात प्रदूषित ठरलेला आहे. 25-26 या आर्थिक वर्षाचा जर विचार केला तर त्यामध्ये गाझियाबाद हे सर्वात प्रदूषित ठरलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हेनले रेसिडेन्स प्राईम प्रोग्राम इंडेक्स 2026 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेला आहे. ग्रीस पहिल्या क्रमांकावर आहे. हेनली रेसिडेन्स प्रोग्राम इंडेक्स 2026 मध्ये कोणता देश प्रथम स्थानी आहे? ग्रीस हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.
याच्यामध्ये केवळ 40 निवडक देशांचा समावेश करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये ग्रीस अव्वल स्थानी आहे. त्याच्यानंतर काही वन लाईनर अहवाल व निर्देशांक आहेत त्या वाचलेल्याच असणार आहे तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला हा प्रश्न संच 6 महिन्याचा मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. 3 टॉपिक आपण कव्हर केले. चौथा टॉपिक आपला कृषी व पर्यावरण घडामोडी आहे. थोडस फास्ट घेऊयात कारण आपल्याला लवकरात लवकर हे सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत. जे हवामान बदल परिषद होते दरवर्षी, COP33 नावाची परिषद भारतात आयोजित करण्यात येणार होती, पण त्या परिषदेच्या प्रस्तावातून भारताने माघार घेतलेली आहे. म्हणजे 2028 मध्ये जी भारतामध्ये ही संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद होणार होती ती भारताने कॅन्सल केलेली आहे. 33वी परिषद होती 2028 मध्ये होणार होती. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असं म्हटलं जातं. मोदी यांनी 2023 मध्ये दुबईमध्ये जी 28वी परिषद झाली होती त्यामध्ये ही घोषणा केली होती की 2028 ची परिषद भारतामध्ये आयोजित करू, पण काही कारणास्तव आता ही परिषद भारताने कॅन्सल केलेली आहे. यापूर्वी भारताने 2002 मध्ये नवी दिल्ली येथे COP8 नावाची जी काही हवामान बदल परिषद होती ती आयोजित केलेली होती. दुसऱ्यांदा भारताला त्या ठिकाणी संधी मिळालेली होती. 1992चा करार आहे UNFCCC, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, जी वसुंधरा परिषद पार पडली रिओ दी जानेरो ब्राझीलमधील, त्या ठिकाणी ह्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराचा जी काही वार्षिक बैठक असते त्याला हवामान बदल करार असं म्हटलं जातं. हवामान बदल परिषद असं म्हटलं जातं. पहिली परिषद बर्लिनला पार पडली. 28वी 2023 ला दुबईत पार पडली. 24 ची बाकू अझरबैजान या ठिकाणी पार पडली. 2025 ची बेलेम या ठिकाणी ब्राझीलमध्ये पार पडलेली आहे. 2026 ची या वर्षीची वार्षिक हवामान बदल परिषद अंतल्या या ठिकाणी तुर्की देशातील अंतल्या नावाचं शहर आहे त्या ठिकाणी होणार आहे. या पुढच्या वर्षीची 2027 ची इथिओपियातील आदिस अबाबा या ठिकाणी परिषद होणार आहे. रामसार स्थळा संदर्भात पुढची न्यूज आहे. सेखा झील पक्षी अभयारण्य आहे. त्या पक्षी अभयारण्याला रामसार स्थळाचा दर्जा मिळाला. युपी मधलं हे स्थळ आहे. एप्रिल 2026 मध्ये. आता रामसार स्थळांची एकूण संख्या किती झाली? 99 झालेली आहे. भारतामध्ये किती? एकूण 99 रामसार स्थळ झालेली आहेत. अलीगड जिल्ह्यात उत्तर प्रदेश मधील सेखा झील पक्षी अभयारण्य आहे. उत्तर प्रदेश मधलं 22वं ठरलंय. भारतातलं 99वं रामसार स्थळ ठरलेलं आहे. रामसार स्थळाबद्दल आपण 40व्या अंकामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. 1971 ला रामसार या ठिकाणी एक करार झालेला होता पाणथळ क्षेत्राशी संदर्भात. त्या ठिकाणी जो करार झाला त्या कराराच्या अनुषंगाने महत्वाच्या पाणथळ क्षेत्रांना रामसार क्षेत्राच्या यादीत समावेश केला जातो. 2 फेब्रुवारी रोजी हा करार झालेला होता. 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ प्रदेश दिन म्हणून देखील साजरा केला जातो किंवा वेटलँड डे म्हणून साजरा केला जातो. जगात सर्वाधिक रामसार स्थळ हे युनायटेड किंगडम मध्ये आहेत. दुसऱ्या स्थानी मेक्सिको आहे आणि रामसार स्थळांच्या बाबतीत भारत जगात 3ऱ्या स्थानी आहे. 99 झालेले आहे. सविस्तर माहिती 40व्या अंकात पेज क्रमांक 39 वर रामसार स्थळाबद्दल माहिती दिलेली आहे. ती नक्की एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर स्टेट ऑफ इंडिया बॅट्स म्हणजे वटवाघळा संदर्भात एक अहवाल आलेला आहे. पहिलं राष्ट्रीय मूल्यांकन आहे. सर्वाधिक वटवाघळांची विविधता म्हणजे सगळ्यात जास्त प्रजाती पश्चिम बंगालमध्ये आढळून आलेल्या आहेत, 68 प्रजाती. त्याच्यानंतर मेघालय उत्तराखंडचा क्रमांक लागतो. वेस्ट बेंगॉलमध्ये वटवाघळाच्या सर्वाधिक प्रजाती आढळून आलेल्या आहेत. एल निनो ची परिस्थिती विकसित होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने किंवा हवामान तज्ञांनी जाहीर केलेला आहे. ला निना आणि एल निनो ह्या संकल्पना ज्या आहेत. एल निनो म्हणजे जे भौगोलिक घटना आहे. एल निनो परिस्थिती असेल तर भारतामध्ये पर्जन्यमान कमी होतं आणि ला निना घटना असेल म्हणजे त्या ठिकाणी घडलेली असेल. पेरू नावाचा देश आहे त्याच्या समुद्र किनारी जो काही सागरी प्रवाह असतो
उष्ण असतो का थंड असतो यावरून या परिस्थिती निर्माण होतात. जिओग्राफीच्या स्टुडंटना ह्या गोष्टी माहिती असतील. तुम्ही पण एकदा वाचून घ्या, जिओग्राफीमध्ये देखील तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मान्सूनवर भारताच्या कशाप्रमाणे ते एल निनो आणि ला निना प्रभावित करतात यावरती अनेकदा प्रश्न आलेला आहे. मुळात हा विषय राज्यसेवेचा आहे. राज्यसेवेला मुख्य परीक्षा जेव्हा ऑब्जेक्टिव्ह होती, बऱ्याचदा एल निनो आणि ला निना याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. हे महत्वाचं आहे. वर्कला ग्लोबल झिरो वेस्ट सिटी यादीत समावेश झालं. कुठला आहे? केरळमधील वर्कला नगरपालिका आहे. कचरा व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण आणि शाश्वत प्रयोगामुळे संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शून्य कचरा शहरांच्या यादीत समावेश झाला. ग्लोबल झिरो वेस्ट सिटीज मध्ये कोणाचा समावेश झाला? वर्कला नगरपालिकेचा. केरळमधील ही नगरपालिका आहे. ठीक आहे. आणि पहिलं भारतीय शहर ठरलंय ज्याच्यामध्ये म्हणजे या नेटवर्क मध्ये समाविष्ट होणार. नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केलेला आहे. दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होईल असा अंदाज आहे. म्हणजे सामान्यपेक्षा कमी श्रेणीमध्ये, म्हणजे यावर्षी पाऊस कमी सांगितलेला आहे. बॉन करार संदर्भात आहे. त्या कराराची परिषद पार पडली. स्थलांतरित प्रजातींचे संवर्धन कराराची परिषद 15वी परिषद ब्राझीलमधील कॅम्प्रो ग्रांडे या ठिकाणी पार पडली मार्च 2026 मध्ये. बॉन करार म्हणून ओळखला जातो. बॉन करार कशा संदर्भात आहे असं पर्यावरणामध्ये तुम्हाला येऊ शकतं, तर स्थलांतरित प्रजातींचे संवर्धन करण्यासंदर्भात ही परिषद आहे. कालिंजर किल्ल्याला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कोण केलेला आहे? भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण किंवा GIS द्वारे उत्तर प्रदेशातील कालिंजर किल्ला आहे त्याला हा दर्जा दिलेला आहे राष्ट्रीय भूवारसा स्थळाचा. याचप्रमाणे कर्नाटक मधील जे काही याना केव्ज आहेत त्याला देखील दर्जा मिळालेला आहे. याना जो लेण्या आहेत किंवा याना केव्ज म्हणून त्या ओळखल्या जातात. कर्नाटकमधील उत्तर कन्नडा जिल्ह्यामध्ये या केव्ज आहेत त्याला देखील भूवारसा स्थळांचा दर्जा मिळालेला आहे. तुम्हाला सरळ विचारलं जाऊ शकतं की याना केव्ज कोणत्या राज्यात आहेत ज्याला नुकताच भूवारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक. ओके. त्याच्यानंतर नॅशनल क्लायमेट स्टॅक इनोव्हेशन चॅलेंज सुरू केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? नाबार्ड यांनी केलं मार्च 2026 मध्ये. मुख्य उद्दिष्ट काय? भारताच्या हवामान लवचिकता आर्किटेक्चरला बळकट करणे आणि नॅशनल क्लायमेट स्टॅक विकसित करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. तामिळनाडूमध्ये डार्क स्काय पार्क सुरू झालेला आहे. कुठल्या वनामध्ये? अरियार शोला राखीव वन आहे तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूमधलं हे पहिलं डार्क स्काय पार्क आहे. भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क महाराष्ट्रामध्ये सुरू झालं हे लक्षात घ्या. भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क आणि आशियातील हे 5वं पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. पहिलं डार्क स्काय रिझर्व्ह जर विचार केला, पार्क आणि रिझर्व्ह यामध्ये फरक आहे. भारतातलं पहिलं डार्क स्काय रिझर्व्ह हे लडाख मधील हनले या गावामध्ये सुरू करण्यात आलं आणि पहिलं पार्क भारतातलं पेंच या व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. बोत्सवाना या ठिकाणाहून 9 चित्त्यांचं आगमन करण्यात आलेलं आहे. त्याच्या आधीच्या अंकामध्ये तुम्हाला 8 हे संख्या तिथे दिसली असेल, कारण बोत्सवानामधून 8 चित्ते आणण्याची घोषणा करण्यात आलेली होती. पण आता जेव्हा प्रत्यक्षात आणण्यात आले तेव्हा 9 चित्ते आणण्यात आलेले आहेत. त्यामुळे मागच्या अंकामध्ये थोडंसं दुरुस्ती करून घ्या किंवा तीच जे न्यूज आहे स्किप करून ही लेटेस्ट न्यूज आता गृहीत धरा. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत फेब्रुवारी 2026 मध्ये बोत्सवानाकडून 9 चित्ते मिळालेले आहेत. राष्ट्रपती जेव्हा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बोत्सवाना दौऱ्यावर गेलेल्या होत्या तेव्हा औपचारिकपणे त्यांना हे हस्तांतरित करण्यात आलेले होते. कुठे सोडण्यात आले? मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय पार्कमध्ये, राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आलेले आहेत. आता 48 चित्ते झालेले आहेत, त्याच्यामध्ये 28 बछड्यांचा समावेश आहे. याची सुद्धा डिटेल माहिती आपण 43 पेज क्रमांकावर 40व्या अंकामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. 40व्या अंकामध्ये प्रोजेक्ट चित्ताबद्दल व्यवस्थित माहिती दिलेली आहे. याच्यापूर्वी नामिबिया आणि दक्षिण
आफ्रिकामधून चित्ते आणण्यात आले होते. आता हा बोत्सवाना तिसरा देश ठरलेला आहे. आता एनडीसी हा राज्यसेवेचा विषय आहे, तो या ठिकाणी डिटेलमध्ये घेण्यात काही पॉइंट नाहीये. काही संक्षिप्त घडामोडी बघूया. संक्षिप्त पर्यावरण घडामोडी. काळवीट पुनर्वसन योजना राबवलेली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत बारण वापारा वन्यजीव अभयारण्यात काळविटांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेला आहे. छत्तीसगडमध्ये काळवीट हा प्रकल्प, पुनर्वसन प्रकल्प त्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. अर्थ आवर महत्वाचा मुद्दा आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अर्थ आवर किंवा वसुंधरा तास असं म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये, वसुंधरा तास. ठीक आहे, दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी राबवला जातो. यावर्षी 28 मार्च रोजी अर्थ आवर राबवण्यात आला. या मोहिमेअंतर्गत 1 तास संध्याकाळी लाईट बंद ठेवली जाते, 8:30 ते 9:30 रात्री. ठीक आहे, गिव्ह अन आवर फॉर अर्थ ही 2026 ची अर्थ आवरची थीम होती. जागतिक वन्यजीव निधीद्वारे त्याचं आयोजन केलं जातं. आंध्र प्रदेश हे प्रमाणपत्र प्राप्त करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. शाश्वत वन उत्पादन व्यवस्थापनासाठी प्रमाणपत्र मिळवणारे आंध्र प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे, सिंधू नदी ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प लडाखमध्ये सुरू झाला. लडाखने हे प्रकल्प सुरू केलेला आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा नारळ उत्पादक देश ठरलेला आहे. जगातील 30.37% नारळ उत्पादन भारतामध्ये घेतलं जातं. आशिया आफ्रिका ऍग्री अलायन्सची स्थापना झाली. आशिया आफ्रिका ऍग्री अलायन्स स्थापना मार्च 2026 मध्ये झालेली आहे. हा नवीन सहकार्य कृषी सहकार्य प्लॅटफॉर्म म्हणून सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, गुरुग्राम येथे जी उच्चस्तरीय परिषद पार पडलेली होती त्याच्यामध्ये त्याची घोषणा झाली, आशिया आफ्रिका ऍग्री अलायन्स. त्याच्यानंतर एक आराकू कवनी भरड धान्य आधारित खाद्यपदार्थ तयार करण्यात आलेला आहे आंध्र प्रदेशमध्ये. आराकू नावाचा प्रदेश आहे आंध्र प्रदेशमध्ये. तिथील आराकू कॉफी ही जगप्रसिद्ध कॉफी आहे. तर त्या भागामध्ये आराकू कवनी या राज्याच्या पहिला आदिवासी भरडधान्य आधारित खाद्यपदार्थ मेनूचं अनावरण केलेलं आहे. कोणी? आंध्र प्रदेशने केलं, लक्षात ठेवा. वंतारा विद्यापीठाची पायाभरणी केलेली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज चे कार्यकारी संचालक आनंद अंबानी यांचा जो काही वंतारा प्रकल्प आहे त्यामध्ये विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाला देखील वंतारा विद्यापीठ नाव देण्यात आलेलं आहे. ठिकाण कुठं आहे? गुजरात मधील जामनगर भागामध्ये वंतारा विद्यापीठ आहे. वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित असं जगातलं पहिलं विद्यापीठ ठरलेलं आहे. ठीक आहे, वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी जगातील पहिलं विद्यापीठ कुठलं? तर वंतारा विद्यापीठ आहे. कुठं आहे? जामनगर रिफायनरी जी आहे रिलायन्सची त्या भागामध्ये गुजरातमध्ये हे वंतारा विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे. आसाममध्ये जोहा नावाचा एक जीआय टॅग प्राप्त तांदूळ आहे. युनायटेड किंगडम आणि इटलीला पहिल्यांदाच पाठवण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये वृक्षारोपणाचा विक्रम झाला. वाराणसीच्या सुजाबाद डोंगरी भागामध्ये एका तासामध्ये 2,51,446 रोपांची लागवड करून चीनचा 8 वर्षाचा जुना विक्रम मोडलेला आहे. म्हणजे यापूर्वी एका तासामध्ये सर्वाधिक वृक्षारोपण करण्याचा विक्रम चीनकडे होता. आता तो वाराणसीमध्ये झालेला आहे विक्रम, सुजाबाद डोंगरी भागामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर म्यानमारला पहिले कार्बन क्रेडिट्स प्राप्त झालेले आहेत. ते सोडा विषय. कृषी आणि पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लागू केला. कोणी लागू केला? डेन्मार्कने 2030 पासून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कृषी आणि पशुधन उत्सर्जनावर जगातील पहिली कार्बन कर लागू करण्याची घोषणा केलेली आहे. मिथेन वायूला लक्ष्य करण्यासाठी, मिथेन वायू हा सगळ्यात जास्त प्रभावित करणारा हरितगृह वायू आहे.
भात शेती व जे जनावरांचं शेण असतो त्याच्यामधून मिथेन वायू मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो आणि ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरणारा वायू आहे. तर कृषी आणि पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावण्याची घोषणा डेन्मार्कने केलेली आहे आणि हे जगातील पहिला असा उपक्रम आहे. लागू लगेच झालेला नाही, 2030 पासून तो लागू होणार आहे, हे लक्षात घ्या. ओडिशात मरीन स्पॅशियल प्लॅनिंगचा अंमल झालेला आहे. मरीन स्पॅशियल प्लॅनिंग सुरू करणारं ओडिशा हे पहिले भारतीय राज्य बनलेलं आहे. आता हे काय नक्की, तर सागरी आणि किनारी जागांच्या एकात्मिक नियोजनासाठी एक वैज्ञानिक आणि धोरणात्मक साधन आहे MSP, आणि हे सुरू करणारं ओडिशा पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्याच्यानंतर भवसागर रेफरल केंद्र, भारताने कोची केरळ येथील भवसागर रेफरल केंद्राला देशातील नॅशनल रिपॉझिटरी फॉर डीप सी फॉना म्हणजेच खोल समुद्रातील प्राण्यांसाठी राष्ट्रीय भांडार म्हणून घोषित केलेला आहे. कोणाला केलंय? कोची या ठिकाणी केरळमधील भवसागर रेफरल केंद्र आहे, त्याला खोल समुद्रातील प्राण्यांसाठी राष्ट्रीय भांडार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर चारधाम यात्रेसाठी ग्रीन कार्ड प्रणाली सुरू केली उत्तराखंडने. नागोया प्रोटोकॉल संदर्भात न्यूज आहे. जागतिक नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यात भारताने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. नागोया प्रोटोकॉल जैवविविधता जो करार आहे त्याच्याशी संबंधित आहे. 2010 मध्ये त्याचा स्वीकार करण्यात आला. 2014 त्याची अंमलबजावणी सुरू झाली. जगातला सर्वात वयस्कर घोडा म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केलेलं आहे, त्याचं नाव आहे फॅन्सी. या घोड्याला सर्वात वयस्कर जिवंत घोडा म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्यात आलेली आहे. ठीक आहे. नोंदणीकृत नाव त्याचं ट्रेसिस लिल क्लेबर्ग असं आहे आणि अमेरिकेतला आहे. अमेरिकेतील अल्डी या ठिकाणी, व्हर्जिनिया जे स्टेट आहे अमेरिकेतलं, त्या ठिकाणी अल्डी नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी हा घोडा आहे. फॅन्सी त्याचं नाव आहे. सर्वात वयस्कर जिवंत घोडा ठरलेला आहे. ठीक आहे. कृषी व पर्यावरण घडामोडी आपल्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. आपण आतापर्यंत 4 टॉपिक बघितलेले आहेत. 4 टॉपिक मधल्या महत्वाच्या घडामोडी आणि त्याचे वन लाइनर आपण बघितले. थोडंसं फास्ट घेतलंय. आपला एकच मोटिव्ह होता की तुम्ही पुस्तक वाचलेलं आहे, परीक्षा जवळ आलेली आहे, थोडंसं फास्ट रिव्हिजन तुमचं झालेलं पाहिजे, या दृष्टिकोनातनं हे रिव्हिजन सेशन सुरू केलंय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंटवर डिपेंड आहे पुढचं सेशन होईल का नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. जेवढा चांगला रिस्पॉन्स येईल तेवढ्या जास्त जोमाने मला ही सिरीज पुढे चालू ठेवता येईल. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. पुढचे सेशन महत्वाचे आहेत. जे काही परीक्षेला प्रश्न विचारले जातात ते जे काही टॉपिक आपले क्रीडा घडामोडी असतील, पुरस्कार योजना असतील, किंवा सायन्स टेक आहे, संरक्षण घडामोडी आहे, नेमणुका हा टॉपिक आहे, त्याच्यावरती प्रश्न जास्त येतात. त्याच्या पुढचे जे येणारे टॉपिक आहेत ते फार महत्वाचे आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण फास्ट ट्रॅक बॅच देखील सुरू केलेली आहे. त्यासाठी MPSC मंत्रा नावाचं ऍप आहे. ठीक आहे. तुम्ही जर अँड्रॉइड फोन यूज करत असाल तर MPSC मंत्रा नावाचं अँड्रॉइड ऍप आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये मंत्रा 2026 हा कोड टाकल्यावर तुम्हाला 200 रुपयाचा डिस्काउंट देखील मिळेल. जर तुम्ही iOS वर यूज करत असाल, म्हणजे तुम्ही आयफोन यूज करत असेल, तर माय इन्स्टिट्यूट नावाचं ऍप आहे. त्याच्यामध्ये RUTOW हा कोड टाकायचा आहे. त्या कोड नंतर हा कोड टाकल्यावर आपलं ऍप जे आहे MPSC मंत्रा तुम्हाला दिसेल. हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचमध्ये ऍडमिशन घेतलेले आहे. सर्वांना येणाऱ्या परीक्षेत फायदा होईल. या बॅचचा फायदा असा आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत. एकूण 20 व्हिडिओ लेक्चर्स आहेत. सगळ्या टॉपिकमध्ये जानेवारी 2025 पासून एप्रिल 2026 पर्यंतच्या घडामोडी शॉर्टमध्ये PDF स्वरूपात दिलेल्या आहेत. तुमच्याकडे पुस्तक नसेल तर त्या PDF डाउनलोड करून तुम्ही येणाऱ्या आता 14 जूनच्या परीक्षेला वाचू शकता. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकवर आयोगाच्या धर्तीवर आपण 50-50 प्रश्नांची टेस्ट देखील घेतलेली आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मंत्रा MPSC मंत्रा ऍप डाउनलोड करा.
काही शंका असेल तर बुकवर माझा नंबर आहेच, तर फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करू शकता. ठीक आहे, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण नवीन नवीन उपक्रम तुम्हाला या चॅनलवर घेऊन येणार आहोत.